दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी रेषा शिक्षण संस्था आयोजित शिबिर आपली संस्कृती आपली ओळख याचा सांगता समारंभ सोहळा उत्साहात पार पडला. शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय सणांवर आधारित एक छोटी नाटिका सादर केली. भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक सण हा आनंदाचा, मूल्यांचा आणि संस्कारांचा दीप. आज आपण या छोट्याशा नाटिकेतून आपल्या संस्कृतीचा, आपल्या ओळखीचा प्रवास करणार आहोत. चला तर मग बघूया छोटीशी नाटिका आपली संस्कृती आपली ओळख. आपल्या भारत देशात ऋतूनुसार येणाऱ्या सणांमध्ये नैसर्गिक, भौगोलिक आणि स्थानिक गोष्टींचे महत्त्व जपण्याचा प्रयत्न असतो. मराठी महिन्यांनुसार विविध सण उत्सव साजरे केले जातात. पहिला महिना चैत्र. गुढीपाडवा हिंदू नवा वर्षाची सुरुवात, सुख समृद्धी आणि नव्या उमेदीचा सण. चैत्र महिना येतो पहिला गुढी उभारू स्वागताला. हिंदू धर्मशास्त्रानुसार ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच या दिवशी नवे संकल्प घेणे, शुभ कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते. गुढीमध्ये बांबूची काठी म्हणजे स्थिरता आणि दृढ संकल्पाचे प्रतीक. रेशमी वस्त्र तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे, तर कलश ब्रह्मतत्वाचे प्रतीक आहे. फुलांचे तोरण शुद्धता आणि आनंद दर्शवते. आंब्याची पाने म्हणजे रोग आणि वाईट शक्तीपासून संरक्षण. या दिवशी कडुनिंबाच्या पानांबरोबर गुळ खाण्याची परंपरा आहे. हे मिश्रण म्हणजे जीवनातील सुखद आणि दुःखद अनुभवांचे प्रतीक आहे. तसेच हे मिश्रण सेवन केल्याने शरीरातील दोष दूर होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. गुढी म्हणजे विजयाचा झेंडा. मग तो बाहेरच्या जगातील असो किंवा आपल्या अंतरंगातील. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी गुढीसारखे उंच उभे राहायचे. गुढी उभारू उंच यशाचे, विजयाचे प्रतीक. दुसरा महिना वैशाख. या महिन्यात येते अक्षय तृतीया. हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. नमस्कार, काय म्हणतात? कुठे निघालात? निघालो नाही, जाऊन आलो. आज अक्षय तृतीया. या दिवशी पितरांचे स्मरण करून केलेले दान अक्षय म्हणजे अविनाशी असते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. हो, अगदी खरंय. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजे न संपणारे असते. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. नर नारायण या 2 देवतांनी या दिवशी अवतार घेतला अशी ही मान्यता आहे. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वस्तू घेणे, सोने अथवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. तिसरा महिना ज्येष्ठ. या महिन्यात सावित्रीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे स्मरण म्हणून वटपौर्णिमेचे व्रत महिला करतात. हवा शुद्ध करणाऱ्या वडाच्या झाडाचे धार्मिक आणि औषधी महत्त्वही आहे. त्यानंतर येतो आषाढ. आषाढ होतो विठुरायामध्ये दंग, सगळे मिळून घातीय भंग म्हणजेच आषाढी एकादशी. गुरुविण कोण दाखविल वाट. गुरुपौर्णिमा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. अर्थातच दीपमावस्या. त्यानंतर येतो श्रावण. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे.
नागपंचमी, गोपाळकाला, बैलपोळा, पिठोरी अमावस्या असे सण या महिन्यात येतात. आणि बहीण भावाच्या नात्याचा सर्वात महत्त्वाचा सण रक्षाबंधन. राखी म्हणजे प्रेम आणि जपण्याचं वचन. महाभारतात श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा राखीचे परंपरेचे प्रतीक मानले जाते. त्या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधून त्यांना दीर्घ आयुष्य, त्यांना सुख लाभो म्हणून प्रार्थना करतात. राखी पौर्णिमा हा सण निसर्गाशी जोडलेला आहे. या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूजा करतात. रक्षाबंधन प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे नाते अधिक घट्ट करते. यानंतर येतो भाद्रपद महिना. याच महिन्यात हरतालिका, ज्येष्ठा गौरी आगमन, ऋषीपंचमी अशी व्रते असतात. आणि अर्थातच आगमन होते आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांचे. प्रत्येक कामाच्या सुरुवातीला आपण बाप्पाची आठवण करतो. गणेशोत्सव आपल्याला बुद्धी, शांती, एकता आणि नम्रता शिकवतो. ज्ञानाचा दिवा उजळा, अडचणींना धीराने तोंड द्या आणि मैत्रीने एकत्र राहा. गणपती बाप्पाचे विसर्जन आणि पितृपक्ष झाल्यावर त्यानंतरच्या अश्विन महिन्यात येते घटस्थापना, शारदीय नवरात्र, कन्यापूजन, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. आई दुर्गेने जगाचे रक्षण केले आणि शिकवलं धैर्याने उभे राहा. चला लवकर, आज गरब्याचा शेवटचा दिवस. मस्त गरबा खेळू, मजा करू.
पण हा नवरात्रीचा सण 9 दिवसाचा असतो. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहेत. महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांकडून अमरत्वाचे वरदान मिळवले आणि तो देवतांना त्रास देऊ लागला. त्यामुळे सर्व देवतांनी एकत्र येऊन आपल्या शक्तीने देवी दुर्गेला उत्पन्न केले. 9 दिवसांच्या युद्धानंतर देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि धर्माची स्थापना केली. हा सण फक्त एक पौराणिक कथा नाही, तर तो आपल्यातील वाईट विचार, अहंकार, क्रोध, लोभ यावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. देवी दुर्गेने जसा दुष्ट शक्तींचा नाश केला, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील वाईट गोष्टी संपवून आत्मिक शुद्धतेकडे वाटचाल केली पाहिजे. हेच नवरात्री आपल्याला शिकवते. भारतात वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये नवरात्रीचा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. जसे गुजरातमध्ये गरबा दांडिया, बंगालमध्ये दुर्गा पूजा, दक्षिण भारतात गोलू भाव्यांचा उत्सव आणि उत्तर भारतात रामलीला यासारख्या परंपरा पाळल्या जातात. चला तर मग नवरात्रीचा हा उत्सव आनंदाने साजरा करूया. आज दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात किंवा खरेदी करणे शुभ असते. हो, अगदी बरोबर. शस्त्रपूजा, वाहन पूजा आणि सरस्वती पूजनही या दिवशी केले जाते. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहनही केले जाते. म्हणजेच वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय. म्हणूनच याला विजयादशमी असेही म्हणतात. कर्नाटक राज्यातील मैसूर या शहरातील विजयादशमीची मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. कार्तिक महिन्यात येते दिवाळी, लांबच लांब दिव्यांच्या ओळी. तुळशी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा याच महिन्यात येतात. दिवाळी शिकवते घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि अंधारातही प्रकाश पसरवा. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा महत्त्वाचा सण. तो प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी नगरवासियांनी दिवे लावले अशी कथा आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. वसुबारस या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. हिंदू धर्मात गायीला गोमाता मानले जाते आणि तिच्यात 33 कोटी देवतांचा वास असतो श्रद्धा आहे. धनत्रयोदशी या दिवशी आरोग्य देवता धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. आरोग्याची आणि समृद्धीची कामना करण्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते. बलिप्रतिपदा ज्याला दिवाळी पाडवा म्हणतात, हा दिवस हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो अशी प्रार्थना करत घरोघरी दिवे लावले जातात. भाऊबीज हा बहीण भावाचा प्रेमाचा अत्यंत
अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याला सुख मिळो म्हणून प्रार्थना करते. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळी म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, फटाके, नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील, पणत्यांची आरास आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण. दिवाळी शिकवते घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि अंधारातही प्रकाश पसरवा. यानंतर मार्गशीर्ष महिन्यात येते खंडोबाचे नवरात्र, गीता जयंती, दत्त जयंती आणि पौष महिन्यात येते मकर संक्रांती. सूर्याच्या नवीन प्रवासाचे प्रतीक आणि गोड बोलण्याचा संदेश. थंडी थोडी कमी होऊन आता दिवस मोठा होऊ लागला आहे. हो ना, अहो सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात झाली ना. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला. मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यासारखे उबदार पदार्थ खाल्ले जातात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. महाराष्ट्रात या दिवशी महिला सुगड आणून त्यात हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी ठेवून त्याची पूजा करतात. हा भारतीय कृषी संस्कृतीचा भाग आहे. मकर संक्रांती हा निसर्ग, शेती आणि सामाजिक प्रेमाचा उत्सव आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जसे तामिळनाडूमध्ये पोंगल, पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी, आसाममध्ये बिहू, उत्तराखंडमध्ये घुघुती. माघी गणेश उत्सव, वसंत पंचमी, रथसप्तमी, महाशिवरात्री हे सण येतात माघ महिन्यात आणि हिंदू वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन. या महिन्यात येते होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी. होळी सांगते राग नाही, मैत्री हवी. होळीचा पेटवतात तुम्हाला माहित आहे का? भक्त प्रल्हादाला जेव्हा होलिकाने अग्नीत प्रवेश करून मारायचा प्रयत्न केला, तेव्हा श्री विष्णूंच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हाद वाचले आणि म्हणूनच होलिका दहन केले जाते, म्हणजेच वाईटाचे दहन आणि चांगल्याचे रक्षण. आणि दुसऱ्या दिवशी धुळवड, याची तर सर्वजण वाट पाहतात. एकमेकांना रंग लावून सर्वांना एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक आहे. आपल्या नाशिकमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी नाशिकमधील पेशवेकालीन पहाडी उघडून त्यात रंग खेळतात. वृंदावनात फुलांच्या पाकळ्यांनी होळी खेळतात. गुजरातमध्ये होळीला धुलेटी म्हणतात, तर गोव्यात हा सण शिमगा म्हणून ओळखला जातो. जे अमंगल आहे, वाईट आहे, त्या सर्वांचा जाळून नाश करायचा, नव्याचा, चांगल्याचा स्वीकार करायचा, हाच होळीचा खरा संदेश आहे. प्रत्येक सणातून एक सुंदर शिकवण मिळते आणि तीच आपली संस्कृती. आषाढी एकादशी, पंढरपूर वारी, रक्षाबंधन, नात्या
नवरात्र शक्ती दिवा